दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 एकदा जोरदार टाळ्या वाजवून गोपाई महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या पुढील वाटचाली आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सुंदर अशा शुभेच्छा सदिच्छा आणि ज्येष्ठ मंडळींकडून लाख मोलाचा आशीर्वाद त्यांच्या पुढील कार्य वाटचालीस व्यक्त करून धन्यवाद. सुंदर असं उद्घाटन सरांच्या समेत व्यासपीठावरती विराजमान व्हावं. गोपाई महिलाचं पूजन करून आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं पुढील टप्पा पूर्ण करूया. चंदनाचे परिमळ अंबा येत्याचे तुझे नाम गोड किती घेऊ आम्ही वाचे. सुंदर अशा भगवंत पांडुरंगाच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी संपन्न होत आहे. जिजामाता पतसंस्थेच्या सर्व आदरणीय सौभाग्यवती महोदया आशाताई रामकृष्ण मामा नागणे मॅडम आपण या ठिकाणी उपस्थित होत आहात. आपलंही गोपाई परिवाराच्या वतीनं खूप सारं स्वागत आहे. विनंती आहे पण मंचावरती या. या ठिकाणी गोपाई परिवाराच्या चेअरमन व्हाईस चेअरमन आपणासही विनंती आहे आपण मंचावरती यावं. सर्व संचालक भगिनी, संत कान्होपात्रा परिवार, संत गोपाई परिवार, या बँकिंग सेवा क्षेत्रातील सर्व आमच्या संचालक भगिनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही या ठिकाणी या शुभारंभ सोहळ्याच्या निमित्तानं सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत आहे. भगवंत श्री पांडुरंगाच्या सुंदर अशा प्रतिमेचं पूजन आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष हरिभक्त परायण सुधाकरजी इंगळे महाराज, आदरणीय शोभाताई कळुंगे मॅडम, आदरणीय दिलीपजी पतंगे साहेब, आदरणीय शोभदा पटवर्धन ताई यांच्या उपस्थितीमध्ये, त्याचबरोबर कार्यक्रमाच्या निमित्तानं नुकत्याच उपस्थित झालेले आदरणीय आशाताई नागणे मॅडम या सर्व मंडळींच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे. विनंती आहे की कृपया आपण बसून घ्यावं. धन्यवाद. या सगळ्या संचालिका या एक फोटो घेऊया आपण. धन्यवाद. या ना सगळ्या संचालिका, गोपाई परिवाराच्या सगळ्या संचालिका एक फोटो घेऊया आपण सुरुवातीला या. आदरणीय प्रियांकाताई सावळे, आदरणीय जयश्रीताई सांगळे, आदरणीय समाताई नागणे मॅडम, दीपालीताई कौंडोबहिरी, सुप्रियाताई जाधव, संगीताताई ढोणे, रेश्माताई भगरे, प्रांजलीताई माने, प्राजक्ताताई जाधव, अंजलीताई मोरे, सारिकाताई ढगे, त्याचबरोबर सल्लागार लक्ष्मीताई दिवसे, पल्लवीताई कौंडोबहिरी, रेणुकाताई अवताडे, वर्षाताई सपकाळ, सायरदेवी राजपुरोहित, करिश्माताई मुलानी मॅडम. आपणास विनंती आहे की आपण मंचावर महाराज एक आपण फोटो घेऊया यांच्या सर्वांच्या समोर. इकडे इकडे थोडे. गोपाई महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, मंगळवेढा तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर या पतसंस्थेच्या भव्य शुभारंभ सोहळ्याच्या निमित्तानं मान्यवरांच्या शोभास्ते या पतसंस्थेच्या अर्थदालनाचा सुंदर असा शुभारंभ सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे. पुनश्च एकदा गोपाई परिवारास आपल्या सर्वांच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा व्यक्त करून विनंती आहे आपण बसून घ्यावं. धन्यवाद. यानंतर सार्वजनिक जीवनातील अर्थकारणाची नेमकी व्याख्या, सार्वजनिक जीवनातील अर्थकारणाची नेमकी व्याख्या आणि व्यापक होत असलेलं सहकार विश्व खऱ्या अर्थानं गोपाई परिवाराच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या उपयोगी आलं पाहिजे आणि त्यांचं उत्कर्षाचं प्रयोजन ठरलं पाहिजे. हा उदात्त आणि प्रांजळ हेतू घेऊन दूरदृष्टी आपल्या ओराशी ठेवून भगरे परिवाराच्या माध्यमातून साकार होत असलेल्या गोपाई पतसंस्थेच्या शुभारंभ सोहळ्याच्या निमित्तानं कार्यक्रमाची नेमकी पार्श्वभूमी, या कार्यक्रमाच्या पाठीमागील उद्देश आणि पुढील काळातील उज्ज्वल वाटचाल हे सर्व काही आपणा सर्वांच्या समोर आपल्या मनोगताच्या माध्यमातून अर्थात प्रास्ताविकेच्या माध्यमातून व्यक्त करण्यासाठी मी आदरणीय भीमराव मोरे सर यांना विनंती करतो की कार्यक्रमाच्या निमित्तानं या पतसंस्थेच्या सल्लागार तज्ञ संचालिका आदरणीय सौभाग्यवती महोदया अंजलीताई भीमराव मोरे मॅडम आपणास विनंती करतो की कृपया आपण या ठिकाणी प्रास्ताविक करावं. कार्यक्रमाच्या निमित्तानं संत कान्होपात्रा महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन आदरणीय सीमाताई आपणास विनंती आहे आपण मंचावरती या. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा
काळुंगे मॅडम, राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भाविक वारकरी मंडळाचे अध्यक्ष इंगळे महाराज, संस्थापक अध्यक्ष सोलापूर जिल्हा सहकारी पतसंस्थेचे फेडरेशनचे दिलीप पतंगे साहेब, सौ शुभदा मॅडम, अटकळे मॅडम, सौ आशाताई नागणे मॅडम, मंगळवेढा तालुक्यातील सर्व पतसंस्थेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालक मंडळ. मंगळवेढा ही संतांची भूमी आहे. 14 संतांच्या पवित्र पदस्पर्शाने पुनीत झालेली ही नगरी पूर्वीच्या काळापासून सदन संपन्न आहे. ज्वारीने भरलेली कोठारे या मंगळवेढ्यामध्ये आजही आहेत. अनेक संतांच्या बरोबर या नगरीवर मुघलांनी राज्य केले. छत्रपती शिवाजीरायांच्या काही दिवसांचा मुक्काम येथे झाला. समतेची शिकवण देणारी महात्मा बसवेश्वर याच भूमीत वास्तव्यास राहिले. चोखोबाच्या परिवार याच नगरीत विठ्ठल भक्तीमध्ये तल्लीन झाला. कानोपात्रा याच नगरीत जन्माला आली. अशा या पावन नगरीत दुष्काळाच्या खाई दामाजीने कोठारे खुली केली. पाणी पाणी करून तहानलेल्या जनतेला सासऱ्याने खोदलेल्या विहिरीत आत्मसमर्पण करणारी गोपाबाई, त्या नावाने ही पतसंस्था सुरू होत आहे. हा योगायोग आहे. गोपाबाईच्या नावाप्रमाणे ही संस्था त्यागाचे प्रतीक आहे, म्हणून काम करेल अशीही मला पूर्ण खात्री वाटते. त्यागाचा मूर्तिमंत आविष्कार म्हणजेच गोपाई. हीच त्यागाची भूमिका, हीच त्यागाची प्रेरणा घेऊन अनुकरणीय कार्यक्षेत्रामध्ये इथून पुढच्या काळामध्ये गोपाई परिवार निश्चितपणे आपणा सर्वांच्या उत्कर्षासाठी कार्य करेल असं सुंदर मनोगत या ठिकाणी आदरणीय अंजलीताईंनी या ठिकाणी मांडलं. यानंतर कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित असणाऱ्या सर्वच आपल्या अतिथी मंडळींचा स्वागतपर सन्मान गोपाई परिवाराच्या वतीने या ठिकाणी संपन्न होईल. सर्वप्रथम कार्यक्रमाचे उद्घाटक अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष हरिभक्त परायण आदरणीय गुरुवर्य सुधाकरजी इंगळे महाराज यांचा सन्मान, मंगळा तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष अखिल भाविक वारकरी मंडळाचे जिल्हाध्यक्ष हरिभक्त परायण ज्ञानेश्वर माऊली भगरे महाराज यांच्या शुभास त्या ठिकाणी संपन्न होईल. विनंती आहे की कृपया आपण सन्मान या ठिकाणी स्वीकृत करावा. सुंदर अशी माईची शाल व पुष्पहार अशा रूपामध्ये तमाम मंगळवेढेकरांच्या वतीनं गोपाई परिवाराच्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं महाराज या ठिकाणी सन्मानित होत आहेत. सुंदर असं आपण टाळ्या वाजवून त्यांचे या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्वागत करूया. यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्ष धनश्री परिवाराच्या चेअरमन आदरणीय सौभाग्यवती महोदया प्राध्यापिका शोभाताई काळुंगे मॅडम आपलाही सन्मान गोपाई परिवाराच्या चेअरमन आदरणीय वंदनाताई ज्ञानेश्वर माऊली भगरे मॅडम यांच्या शुभास या ठिकाणी संपन्न होईल. ताईंना विनंती आहे त्या सन्मान या ठिकाणी आपण करून घ्यावा. शिक्षण हे सामाजिक क्रांतीचं प्रभावी माध्यम आहे. प्रदीर्घ अशी शिक्षण सेवा बजावून धनश्री परिवार, सीताराम परिवार, अष्टी शुगर परिवार या परिवाराच्या माध्यमातून सर्वसामान्यांचं अर्थकारण मजबूत करणारे आदरणीय शोभाताई या ठिकाणी सन्मानित होतील. यानंतर कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित असणारे सोलापूर जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय दिलीप दादा पतंगे साहेब आपलाही सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी संपन्न होईल. मराठा महासंघाचे शहराध्यक्ष आदरणीय अमोलदादा जगताप, अमोलदादा सातपुते साहेब आपणास विनंती आहे की आपण पतंगे साहेबांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्मानित करावं. या पतसंस्थेचे मित्र संचालक मंगळा तालुका मराठा महासंघाचे शहराध्यक्ष आदरणीय अमोलदादा सातपुते साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी होईल. यानंतर कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्वांमध्ये उपस्थित असणाऱ्या सोलापूर जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या संचालिका आदरणीय सौभाग्यवती महोदया शोभदाताई पटवर्धन मॅडम आपलाही सन्मान या ठिकाणी आदरणीय सौभाग्यवती महोदया दीपालीताई कौंडेभरी मॅडम यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होईल. विनंती आहे की कृपया आदरणीय रेणुकाताई अवताडे मॅडम आपणास विनंती आहे की आपण सन्मान करण्यासाठी समोर यावं. लक्ष्मी पतसंस्थेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं वस्तुनिष्ठ अर्थकारणाचं एक वेगळं मानदंड प्रस्थापित करणाऱ्या शोभदाताई आपणा सर्वांच्या वतीनं सन्मानित होतील. यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित असणाऱ्या जिजामाता पतसंस्थेच्या सर्व आदरणीय सौभाग्यवती महोदया आशाताई रामकृष्ण मामा नागणे मॅडम आपलाही आदर सत्कार या ठिकाणी स्वराताई सातपुते यांच्या शुभ हस्ते संपन्न होईल. गोपाई महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या व्हाईस चेअरमन आदरणीय सौभाग्यवती महोदया स्वराताई अमोल सातपुते मॅडम यांच्या शुभ हस्ते आशाताईंना या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्मानित केलं जाईल.
यानंतर संत कान्होपात्रा महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन आदरणीय सीमाताई दिगंबर बगरे मॅडम आपला ही आदर सत्कार या ठिकाणी या पतसंस्थेच्या तज्ञ संचालिका सारिकाताई सुहास ढगे मॅडम यांच्या शुभ हस्ते संपन्न होईल. विनंती आहे की कृपया हा सन्मान करण्यासाठी आपण समोर यावं. गोपाई परिवाराच्या तज्ञ संचालिका आदरणीय सौभाग्यवती महोदया सारिकाताई सुहास ढगे मॅडम यांच्या शुभ हस्ते सीमाताईंना या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्मानित करण्यात येईल. यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली आजपासून गोपाई पतसंस्था सर्वसामान्यांच्या सेवेसाठी रुजू होईल अशा पतसंस्थेच्या चेअरमन आदरणीय सौभाग्यवती महोदया वंदनाताई ज्ञानेश्वर माऊली भगरे मॅडम आपला हे आदर सत्कार या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी संपन्न होईल. शोभाताई कळुंगे मॅडम आपणास विनंती आहे की वंदनाताईंना या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सन्मानित करावं व त्यांच्या पुढील वाटचालीस लाख मोलाचे आशीर्वाद या निमित्तानं आपण व्यक्त करावे. गोपाई महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या विद्यमान चेअरमन आदरणीय सौभाग्यवती महोदय वंदनाताई ज्ञानेश्वर माऊली भगरे मॅडम यांचा सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्तानं शोभाताईंच्या शुभ हस्ते संपन्न होईल. यानंतर पतसंस्थेच्या वाईस चेअरमन आदरणीय सौभाग्यवती महोदया स्वप्नाताई अमोल सातपुते मॅडम आपलाही सन्मान या ठिकाणी आदरणीय शोभदाताईंच्या शुभ हस्ते संपन्न होईल. पतसंस्थेच्या वाईस चेअरमन आदरणीय स्वप्नाताई सातपुते मॅडम आपलाही आदर सत्कार सोलापूर जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या संचालिका लक्ष्मी पतसंस्थेच्या सर्व आदरणीय शोभदा पटवर्धन मॅडम यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पतसंस्थेच्या नूतन व्हाईस चेअरमन आदरणीय सातपुते ताईंचा सन्मान या ठिकाणी संपन्न होईल. यानंतर आपण सर्वच आपल्या संचालक भगिनींचा स्वागतपर आणि शुभेच्छापर सन्मान या ठिकाणी घेतो आहोत. सर्वांना विनंती आहे की आपण नाव अनाउन्स केल्यानंतर सन्मान घेण्यासाठी समोर यावं. सर्वप्रथम पतसंस्थेच्या संचालिका आदरणीय सौभाग्यवती महोदया प्रियांकाताई सावंतकुमार सावळे मॅडम आपणास विनंती आहे आपलाही आदर सत्कार या व्यासपीठावरती संपन्न होईल. शोभाताईंना विनंती त्याचबरोबर शुभदाताईंना विनंती की आपण या ठिकाणी सन्मानित करावं. यानंतर आदरणीय सौभाग्यवती महोदया जयश्रीताई देवीदास सांगळे मॅडम विनंती आहे आपणही मंचावरती यावं. त्याचबरोबर आदरणीय सौभाग्यवती महोदया समाताई दिलीप नागणे मॅडम विनंती आहे आपण मंचावरती यावं. आपलाही सत्कार या ठिकाणी संपन्न होईल. यानंतर आदरणीय सौभाग्यवती महोदया दीपालीताई वैभव कौंडोहिरे मॅडम आपलाही आदर सत्कार या ठिकाणी या शुभारंभ सोहळ्याच्या निमित्तानं संपन्न होईल. यानंतर आदरणीय सौभाग्यवती महोदया सुप्रियाताई शहाजी जाधव मॅडम आपणासही विनंती आहे आपलाही आदर सत्कार या व्यासपीठावरती होईल. यानंतर आदरणीय सौभाग्यवती महोदया संगीताताई भारत ढोणे मॅडम आपलाही आदर सत्कार या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी संपन्न होईल. विनंती आहे आपणही सन्मान या ठिकाणी स्वीकृत करावा. सर्वच नवनिर्वाचित संचालक भगिनींचा सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय शोभदाताई व आदरणीय शोभाताईंच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होईल. यानंतर आदरणीय सौभाग्यवती महोदया रेश्माताई सुधीर भगरे मॅडम आपणासही विनंती आहे आपलाही आदर सत्कार या शुभारंभ सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी होईल. त्याचबरोबर आदरणीय सौभाग्यवती महोदया प्रांजलीताई अरविंद माने मॅडम आपलाही आदर सत्कार या ठिकाणी या शुभारंभ सोहळ्याच्या निमित्तानं होईल. आदरणीय मानेताई आपणास विनंती आहे आपण मंचावरती या. त्याचबरोबर या पतसंस्थेच्या संचालिका आदरणीय सौभाग्यवती महोदया प्राजक्ताताई अविनाश जाधव मॅडम आपलाही आदर सत्कार या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं संपन्न होतो आहे. विनंती आहे आपणही मंचावरती यावं. त्याचबरोबर तज्ञ संचालिका ज्यांनी सुंदर असं प्रास्ताविक या कार्यक्रमाच्या निमित्तानं नुकतंच आपणा सर्वांच्या समोर व्यक्त केलं अशा तज्ञ संचालिका मंगळा पंचायत समितीच्या माजी सदस्य आदरणीय सौभाग्यवती महोदय अंजलीताई भीमराव मोरे मॅडम आपलाही आदर सत्कार या. ताई या ठिकाणी आदरणीय सौभाग्यवती महोदया जयश्रीताई देवीदास सांगळे मॅडम यांचे या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं नुकतंच आगमन झालेले त्यांचाही आदर सत्कार या ठिकाणी संपन्न होतो आहे. यानंतर पतसंस्थेच्या तज्ञ संचालिका मंगळा पंचायत समितीच्या माजी सदस्य आदरणीय सौभाग्यवती महोदया अंजलीताई भीमराव मोरे मॅडम आपलाही शुभेच्छा सत्कार या कार्यक्रमाच्या निमित्ताने ठिकाणी होईल. यानंतर पतसंस्थेच्या तज्ञ संचालिका आदरणीय सौभाग्यवती महोदया सारिकाताई सुहास ढगे मॅडम आपलाही आदर सत्कार या गोपाई परिवाराच्या माध्यमातून या ठिकाणी होईल. यानंतर सल्लागार मंडळी आदरणीय
आदरणीय सौभाग्यवती महोदया लक्ष्मीताई महादेव दिवसे मॅडम आपलाही आदर सत्कार या ठिकाणी होईल. त्याचबरोबर सल्लागार आदरणीय सौभाग्यवती महोदया पल्लवीताई हरी कौंडुभोरी मॅडम आपलाही शुभेच्छापर सदिच्छापर सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी होईल. विनंती आहे की कृपया आपण मंचाकडे यावं. त्याचबरोबर या पतसंस्थेच्या सल्लागार आदरणीय सौभाग्यवती महोदया रेणुकाताई विश्वजित अवताडे मॅडम आपलाही आदर शुभेच्छापर सत्कार या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी होईल. तत्पूर्वी कौंडुभोरी मॅडम आपणास विनंती आपण मंचाकडे यावं. आपलाही आदर सत्कार या ठिकाणी होईल. यानंतर पतसंस्थेच्या सल्लागार आदरणीय सौभाग्यवती महोदया रेणुकाताई विश्वजित अवताडे मॅडम त्याचबरोबर आदरणीय सौभाग्यवती महोदया वर्षाताई बंडू सपकाळ मॅडम त्याचबरोबर आदरणीय सौभाग्यवती महोदया सायर देवी मनोज राजपुरोहित मॅडम त्याचबरोबर गोपाई परिवाराच्या सल्लागार आणि संत कान्होपात्रा महिला ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेच्या कर्तव्यदक्ष व्यवस्थापिका आदरणीय सौभाग्यवती महोदया करिश्माताई मुस्तफा मुलानी मॅडम आपलाही आदर सत्कार या ठिकाणी संपन्न होतो आहे. मागील 2 ते 2.5 वर्षांपासून संत कान्होपात्रा परिवारामध्ये अतिशय सुंदर असं कार्यनेतृत्व निभावून प्रगल्भ विचारसरणीचं मानदंड प्रस्थापित करणाऱ्या मुलांनी ताई आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी सन्मानित होईल. आपलं हे मार्गदर्शन गोपाई परिवारात सुद्धा निश्चितपणे लाभेल हीच अपेक्षा आणि इच्छा या ठिकाणी व्यक्त. यानंतर पतसंस्थेचे प्रभारी व्यवस्थापक सन्माननीय श्री वैभवदादा प्रकाश रोकडे साहेब आपलाही आदर सत्कार या ठिकाणी सुधाकरजी इंगळे महाराज यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होईल. पतसंस्थेचे प्रभारी व्यवस्थापक वैभवजी रोकडे साहेब त्याचबरोबर लिपिक सन्माननीय श्री बसवेश्वरजी वरिष्ठ लेखापाल सन्माननीय श्री बसवेश्वरजी घाडगे साहेब आपलाही सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. सन्माननीय श्री बसवेश्वरजी घाडगे साहेब आपणास विनंती आहे आपलाही आदर सत्कार या ठिकाणी गोपाई परिवाराच्या वतीनं सुधाकरजी इंगळे महाराज यांच्या शुभ हस्ते संपन्न होईल. सर्वच चेअरमन व्हाईस चेअरमन व संचालक मंडळ त्या सर्वांना आम्हा सर्वांच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा व्यक्त करून मान्यवरांना विनंती आहे की कृपया आपण बसून घ्यावं. यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्वांमध्ये उपस्थित असणारे आदरणीय पतंगे साहेबांना विनंती आहे की कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी मार्गदर्शन करा. आदरणीय पटवर्धन ताईंना विनंती आहे की आपण या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करा. गोपाई महिला ग्रामीण विद्यार्थी सहकारी पतसंस्था येथे सर्व वंदनाताई तसेच आजच्या कार्यक्रमाचे आजच्या कार्यक्रमाचे शुभ हस्ते ज्यांच्या हस्ते कार्यक्रम उद्घाटन झाले ते सुधाकर इंगळे महाराज, कार्यक्रमाचे अध्यक्षा शोभाताई काळुंगे, प्रमुख अतिथी दिलीप पतंगे फेडरेशनचे अध्यक्ष आहेत. त्याच्यानंतर विजय वाघमारे आलेले संस्थेच्या चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व संचालिका तसेच सर्व हितचिंतक नीलाताई अटकाळे पण आलेले आहेत. नीलाताई अटकाळे सर्व जमलेले उपस्थित बंधू भगिनी सर्वांना नमस्कार करू. आताच उद्घाटन झालं कान्होपात्राचं असं वाटलं म्हणेपर्यंत 2 वर्ष झाली असं समजलं. आता यांच्या बोलण्यातून खूप छान प्रगती केली आहे. आजचं चित्र मला थोडंसं वेगळं दरवेळी मी दामाजी एक्सप्रेसचा वर्धापन दिन सोहळा असतो हे दोघं भाऊ इतकं असं छान चित्र मला डोळ्यासमोर. गेल्या वेळी कान्होपात्राच्या वेळी पण माऊली पाठीमागं उभं राहून लोकांचा या आदर करत होते. यावेळी पहिल्यांदाच माऊली मला पुढं दिसले.
किती छान सोहळा आहे. आजकालचं चित्र असं बघायला मिळत नाही. भाऊ भाऊ भांडत असतात. 1 एकर शेती असली, अर्धा एकर तरी तुला आणि मला किती, ह्याच्यावरनं भांडत. पण इथं आजचं चित्र या दोघांचं इतकं छान आहे की आज दिगंबरजी स्वतः बसून आहेत आणि सर्व त्यांना दिलेलं आहे की तुम्ही बघा. पण ते माऊली नावाप्रमाणेच इतके शांत आहेत ना. मध्ये त्यांच्या मला वाटतं घराचं वास्तुशांत झाली तेव्हा पण माऊली बाहेर सत्कार करायला होती. आज पण इथे तसंच दिसतं. आणि हे चित्र कायमच राहावं. नावाप्रमाणे माऊली शांत आहेत, विनम्र आहेत. त्यांचे बंधू पण दिगंबरजी सुद्धा, या दोघांबद्दल कधीही चुकून काही आम्हाला बाहेर ऐकायला येत नाही. इतकं छान त्यांचं नातं आहे. त्यांच्या आईने मी तर म्हणेन नाव पण कशी छान ठेवली आहेत. माऊली, ज्ञानेश्वर माऊली शांत पवित्र असे असतात. दिगंबर तर दत्तगुरूंचं नाव आहे. पूर्वीच्या काळी अशा आपण खूप म्हातारे झालं की असं पद्धत होती म्हणायची की म्हातारपणी देवाचं नाव यावं तोंडामध्ये. मग जनरली माऊली आपल्या मुलांनाच हाका मारत असते प्रत्येक आई. मग ते आपोआपच नारायण, केशवा, माधवा, ये रे बाबा हे आपोआपच त्यांच्या तोंडात देवाची नावे येत होती. आणि असं हे चित्र मला आज बघायला मिळालं. आज हे 2 वर्षांनी परत दिगंबरजींना मला वाटतं आप्पा म्हणतात. मी त्यांच्या संस्थेला भेट द्यायला गेले होते. दिगंबर जे लहान असतील, माझ्यापेक्षा खूप लहान आहेत वयाने, पण दिगंबर कसं म्हणायचं, मग आप्पा म्हणतात. म्हणून मी पण त्यांना म्हटलं आपण पण आप्पा म्हणायला लागू त्यांना. बापू का, मला वाटलं मॅडम आप्पा म्हणाले का काय. ठीक आहे बापूजी म्हणू, काही हरकत नाही. तर मला वाटतं हे माऊली आहेत ते स्वामी समर्थांच्या संचालक आहेत, त्यामुळे खूप अनुभव आहे त्यांना. संस्था कशी चालवावी, काय करावं. मॅडमना नक्कीच, वंदनाताईंना नक्कीच भरपूर मार्गदर्शन मिळणार आहे. कारण आता ह्या ताईंचं पण मार्गदर्शन त्यांना मिळालं असणार आहे आणि चांगली प्रगती नक्कीच होणार आहे. माझ्या दृष्टीनं संस्था ठीक आहे, प्रत्येकाचे गावातील वजन, प्रत्येकाचे विचार हे सगळे वेगवेगळे असणार आहे. संस्थेमध्ये विश्वासार्हता प्रचंड महत्त्वाची आहे आणि ही विश्वासार्हता जपणं मी कायम संस्थेमध्ये आमच्या सांगत असते. ठेवीदार 2 मिनिटं पण थांबता कामा नये. कर्जदार 2 दिवस थांबले तरी जातात, पण ठेवीदारांना बिलकुल थांबवायचं नाही. त्या पद्धतीनंच आमचा सगळा स्टाफ काम करत असतो. तर ही संस्था सुद्धा अशीच काम करणार आहे. कारण आत्ताच सांगितलं की 2 वर्षामध्ये खूप मोठी झालेली आहे संस्था. ह्या ज्यावेळी संस्थामध्ये आपलं सगळं व्यवस्थित मार्ग लागल्यावर बापूंनी म्हणाले असणार आहे की आता आपण अजून एक काढावं. एक गमतीचा विषय बोलते थोडं. लोक काय म्हणणार आहेत, बाहेर 2-2 का काढले, काय भांडण झाली का काय ह्यांच्याकडे पैसा खूप झालाय असं होऊ शकतो. पण तसं काहीच नाहीये. त्या वहिनींना पण संधी मिळाली. दोघी जावा म्हणून कामं नक्कीच करणार आहे. संस्था नक्कीच खूप मोठी होणार आहे. आणि माझ्या दृष्टीने हे समाजकार्य आहे. मला आता खूप अनुभव आलेला आहे. काही ठेवीदार आपण म्हणून येतात, काही वेळा आपल्याला मागणी लागतात. कर्जदाराच्या बाबतीत तर हॉरिबल आहे. 100%तली 50% खूप चांगली असतात, खूप छान भरतात. त्यांना एक फोन करायला लागत नाही किंवा बोलवायला लागत नाही. आणि काही लोकांना तर खूप निरोप पाठवायचे, फोन करायचे, बाबा या आमची विनंती आहे, तुम्ही काय करता, असं करू नका. 20 लाख कर्ज घेतलं असेल तर 20,000 तरी भरा 3 महिने 4 महिन्याने. हो छान बोलतात, सगळं करतात. पण आता गेल्या वेळी ज्यावेळी उद्घाटन झालं मग संतोष मिसाळनी गेल्या वेळी सांगितलं, मी पण वास्तविक विसरले होते की मी जे काय आज आहे, लक्ष्मी पतसंस्थेने मला अडचणीच्या वेळी जी काय मदत केली, मी जो काय आहे तो आज मी लक्ष्मी पतसंस्थेच्या वेळे उभे आहे. मिसाळ सरांना वाटेल मी गेल्या वेळी का बोलले नाही हे, पण मी खरं सांगू मी खूप इमोशनल झाले होते. म्हटलं आपण हा विषयच काही बोलायचा नाही. संस्था वकील साहेबांनी काढली की मी काय जे समाजकार्य करत तिला हिना काहीतरी काम करावं. तर मी त्यांना म्हणायचे, अहो आपण निगेटिव्ह एनर्जी घेतोय. त्यांना निरोप दिलं की ते खूप रागवतात, खूप चिडतात. का काढली तुम्ही पतसंस्था, आपला हा पेशा नाहीये. साम दाम दंड वापरून संस्था प्रेम पण करायचं, रागवायचं पण. अशा दृष्टीने हा तुमचा तर मुळीच पेशा नाहीये.
संस्था का काढली, पण ज्या दिवशी मिसाळचं सरांचं ऐकलं त्या दिवशी मी स्वतः खूप कृतकृत्य झाले. सगळ्यांना असतात, जाणीव असते, पण डायरेक्ट बोलून दाखवलं हे मिसाळ सरांनी दाखवलं. कार्यक्रम संपल्यावर मी घरी गेले आणि वकील साहेबांना म्हटलं, वकील साहेब तुम्हाला मी नमस्कार करते. आज कोणीतरी एक व्यक्ती मला अशी भेटली की मी जो काय आहे तो आज मी लक्ष्मी पतसंस्था आणि मॅडमनी मला त्यावेळी काही विचार न करता मला पैसे दिले. मग हा जो काय मला आज अभिमान आहे मिसाळ सरांबद्दल, पण मी त्यांना पण म्हणते अजून खूप मोठे व्हा. आणि अजूनही मी सगळ्यांना सांगत असते 50,000 तुम्हाला किती 10,000 हवं असलं तरी सुद्धा आम्ही करून देऊ, पण या आणि खूप मोठे व्हा, परत फेडीचं ठेवा तुम्ही. आणि हे आज मला इथं बोलवलं, खूप छान उद्घाटन झालं, महाराजांच्या हस्ते उद्घाटन झालं. आणि महत्वाचं म्हणजे गेल्या वेळी पण बापूंनी 10:10चा मुहूर्त ठेवला, आता आज थोडं 1 तास उशीर केलाय, काय केला माहित नाहीये, पण पुढच्या वेळी पण ठीक आहे. पण मी जनरली असं संध्याकाळचा कार्यक्रम असतो, मी निवांत होते. वकील साहेब म्हणाले अगं जा की लवकर का, म्हटलं कुठल्या सकाळ, म्हटलं संध्याकाळी. नाही दिगंबर म्हणतात, दिगंबरनी मुहूर्त ठेवलाय, अगं तू जा लवकर 10:10ला, तू जेवण बिवण काय बघू नको, तू माझं मी जेवण वाढून घेऊन तू जा. घरात ना पुरुषांचं पण स्त्रीला सहकार्य लागतं, ती बाहेर वावरते म्हणजे तिनं घरातलं सगळं केलंच पाहिजे, पण थोडं कधीतरी असते गोष्ट ऍडजस्टमेंट करणं. तर ही गोष्ट खूप वकील साहेबांना श्रेय देईन मग. आणि मुहूर्त केलं त्याबद्दल मी नवीन पांडा पाडलाय बापूंनी, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करते. मला आवडलं हे खरं म्हणाल तर. हवं प्रत्येक 11चं सांगायचं आणि 12 आणि 1ला उद्घाटन करायचं, ते नाही बरं वाटत. आलेली लोक, वेळ पाळणारी लोक खूप कंटाळून जातात. तर पुनश्च एकदा अभिनंदन करते. संस्था खूप मोठी व्हावी, अनेक शाखा निघाव्या. आणि मला वाटतं हे फेडरेशनचे शेअर घेतलेलाच आहे कागदपत्रांनी, आता गोपाईचा पण शेअर घ्यावा. आणि महत्वाचं सांगेन, आम्हा लक्ष्मी पतसंस्थेला दामाजी एक्सप्रेसचा मोठा खूप पुरस्कार मिळाला, तसाच या दोन्ही संस्थांना लवकरच मोठ्या होऊन पुरस्कार मिळावा यासाठी मी परत एकदा शुभेच्छा देते. मला 4 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद ताई. प्रगल्भ विचारसरणी अंगीकारून सार्वजनिक जीवनामध्ये आपला सेवाभाव आपण सांभाळला पाहिजे. महाराज माझे आई वडील 20 वर्ष ऊसतोडी केली आणि 20 वर्ष ऊसतोडी करत असताना बँकेकडे पैसे यायचे कधी, किती यायचे मलाही माहित नव्हतं, आमच्या आई वडिलांना माहित नव्हतं. आई एखाद्या ट्रक ड्रायव्हरजवळ ते पैसे पाठवायचे आणि लक्ष्मी बँकेत पैसे द्या. आणि लक्ष्मी बँकेत आल्यानंतर कोणताही कागद न देता लक्ष्मी बँकेनं कधीही म्हटलं नाही की तुझ्या अकाउंटवरती पैसे नाही, त्याचे साक्षीदार आहेत लक्ष्मी पतसंस्थेचे व्यवस्थापक पांडुरंग देशमुख साहेब. मॅडम साहेब गावाकडे जाता मला पैसे देऊन जायचे. कधीच आमचा व्यवहार झाला नाही, पण तुम्ही कधी चुकला नाही आणि मी कधी प्रामाणिकपणापासून दूर गेलो नाही. आणि मी पुन्हा एकदा सांगतो, मी जो आज आहे तो लक्ष्मी बँकेमुळेच आहे, लक्ष्मी परिवारामुळेच आहे. त्याचा एक सार्थ अभिमान मला निश्चितपणे आहे. यानंतर आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय पतंगे साहेबांना विनंती आहे की कृपया आपण या ठिकाणी शब्दांकित व्हावं. तत्पूर्वी कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालेल्या आदरणीय नीलाताई मोहन अटकळे मॅडम, आपलाही आदर सत्कार या ठिकाणी गोपाई परिवाराच्या वतीनं होईल. विनंती आहे की चेअरमन वंदनाताईंना विनंती आहे की आपण यशोदा पतसंस्थेच्या चेअरमन आदरणीय सौभाग्यवती महोदया अटकळे ताईंना या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्मानित करावं. त्याचबरोबर ऑडिटर सन्मान्य श्री राजारामजी कोळी साहेब, आपलाही सन्मान या ठिकाणी गोपाई परिवाराच्या वतीनं संपन्न होईल. आदरणीय लक्ष्मणजी नागणे सर, आपणास विनंती आहे की आपण कोळी साहेबांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्मानित करावं. गोपाई महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित मंगळवेढा या पतसंस्थेच्या शुभारंभ सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित झालेल्या आदरणीय नीलाताई अटकळे मॅडम यांचा सत्कार. त्याचबरोबर सन्माननीय लेखापरीक्षक आदरणीय राजारामजी कोळी साहेब यांचाही सन्मान. सूरसंगम फॅमिली ग्रुपचे सर्व आदरणीय प्राध्यापक लक्ष्मणरावजी नागणे सर यांच्या शुभ हस्ते संपन्न होतो. यानंतर आदरणीय दिलीपदादा पतंगे साहेबांना विनंती की आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं शुभेच्छा व्यक्त कराव्या. गोपाई महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या
उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्षा आणि शोभाताई काळुंगे मॅडम, कार्यक्रमाचे ज्यांच्या शुभ हस्ते आपला कार्यक्रम संपन्न झाला असे अखिल भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष सुधाकर इंगळे महाराज, आमच्या फेडरेशनच्या संचालिका शुभदाताई पटवर्धन मॅडम, आमचे दुसरे सहकारी तात्यासाहेब चव्हाण, मारुती बाबर, प्रमुख पाहुणे जे आपल्या संस्थेचे हे उद्घाटनासाठी उपस्थित आहेत, नीलताई अटकळे मॅडम, सौ आशाताई नागणे, संस्थेच्या सर्व संचालक, चेअरमन, व्हाईस चेअरमन, सल्लागार मंडळ, कर्मचारी वर्ग, या सर्वांना आपल्या संस्थेच्या उद्घाटनानिमित्त मी शुभेच्छा देतो. आत्ता संस्थेचं उद्घाटन करताना बापूंच्या सोबत बोलणं झालं की मॅडमनी सांगितल्याप्रमाणे 2 वर्षापूर्वी एक संस्था आपण स्थापन केली. ती संस्था कुठं आहे तर डाव्या बाजूला, आणि 2 वर्षानंतर बरोबर उजव्या बाजूला दुसरी संस्था ओपन केली आणि समोर बघतो तिसरी संस्था आहे. म्हणजे एकाच आपण इकडं नजर नुसतं मारली तर आजूबाजूला 3-4 संस्था दिसत आहेत. आणि मंगळवेढ्यामध्ये बघितलं तर पतसंस्था आणि पतसंस्था खूप मोठ्या प्रमाणात, सहकारी पतसंस्था खूप मोठ्या प्रमाणात आहेत. आणि ज्या पतसंस्थांचा आदर्श आपण घेतला पाहिजे अशा संस्था मोठ्या पण आहेत आणि छोट्या पण आहेत. पतसंस्थांचं कामकाज करत असताना आपण म्हणजे आत्ता आमच्या मॅडमनी सांगितल्याप्रमाणे की घरचं खाऊन लष्कराच्या भाकरी भाजायच्या आहेत. तर याची तयारी करून आपण नवीन 2-2 संस्था काढताय. आपल्या म्हणजे धाडसाला बापूंना धाडसाचं कौतुक केलं पाहिजे खूप. असे संस्था आपण सगळेजण काढले पाहिजेत. ती काढताना मला आपल्याला एक सूचना, एक म्हणजे सल्ला द्यायचा आहे की कर्ज वाटप करताना थोडंसं हात आकडतं घ्या. कर्ज घेताना लोक तुमचे 2 हात जोडून पाय पडतील आणि कर्ज दिल्यानंतर आपल्यालाच 2 हात जोडून त्यांच्याकडे जावं लागेल. पण आपण कर्ज वितरण करताना पैसा आपला नाही, ठेवीदारांचा पैसा आहे, हे फक्त डोक्यात ठेवून जर आपण कर्ज वितरण केलं आणि समोरच्या व्यक्ती न बघता त्याची गरज काय आहे, व्यक्तीचं प्रामाणिकपणा आहे का, या गोष्टीचं आपण जर भान ठेवलं तर संस्था अडचणीत येणार नाहीत. अशा संस्था मंगळवेढा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात संस्था नवीन पण झालेत, जुन्या पण आहेत. आणि ज्या संस्था आहेत म्हणजे संपूर्ण जिल्ह्याला, आपल्या पश्चिम महाराष्ट्राला आदर्श घ्यावेत अशा काही संस्था आपल्या मंगळवेढ्यामध्ये आहेत. त्यामध्ये काळुंगे मॅडमचं म्हणजे नाव आम्ही प्रत्येक ठिकाणी घेत असतो. मोठ्या प्रमाणामध्ये पतसंस्था आहे, मल्टीस्टेट आहेत. हे सर्व करत असताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवलं पाहिजे सर्वांनी की पैसे घेताना ज्याप्रमाणे आपण घेतो त्याप्रमाणे ते पैसा आपण परत देखील केला पाहिजे. ते परत करताना कोणाचंही म्हणजे संचालक मंडळाचं, कर्मचाऱ्यांचं किंवा कर्जदाराचं मन दुखावता कामा नये. मग ते दुखावण्याचा वेळ संचालक मंडळावर आणि संस्थेवर येऊ नये. एवढी काळजी जर कर्जदाराने घेतली तर कोणालाही अडचण येणार नाही असं मला वाटतं. आत्ताच मी बोलत होतो की संस्था करताना नवीन काही AR ऑफिसला, DDR ऑफिसला काही नियम आहेत का नाही तर आहेत. ते काय आहेत काय नाही बापू वगैरे आम्ही नंतर बसून बोलू एकदा. पण हे सर्व करत असताना आपल्याला सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि आपल्या संस्थेची प्रगती अशीच मोठ्या प्रमाणात व्हावी. आपल्या मंगळवेढा तालुक्यापुरतं आपण बापू मंगळवेढा तालुक्यापुरतं न राहता जसं आपण जिल्ह्यामध्ये सगळीकडे बघतोय जिथं गरज आहे तिथं देखील आपल्या शाखा करण्याचा प्रयत्न आपण करावेत अशी शुभेच्छा देतो. आपल्या संस्थेला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन मी इथेच थांबतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. पतंगे साहेबांनी बोलताना सांगितले की डाव्या बाजूला कर्णवपात्रा, उजव्या बाजूला गोपाई आणि मध्ये आहे संत दामाजी. म्हणजे संत दामाजी एक्सप्रेसचे हेड ऑफिस मध्ये आहे. म्हणजे संत विचारांचा एक वैष्णव मेळा या स्पॉटवरती लाभला आहे. अतिशय सुंदर असं मनोगत या ठिकाणी सरांनी मांडलं. यानंतर कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालेले गव्हर्नमेंटल ऑडिटर आदरणीय मधुकरजी भंडगे आपलाही सन्मान या ठिकाणी गोपाई परिवाराच्या वतीने होईल. मौली महाराज वगैरे यांना विनंती आहे की आपण त्याचबरोबर सन्मान्य प्राध्यापक तात्यासाहेब चव्हाण साहेबांच्या हस्ते या ठिकाणी मधुकरजी भंडगे साहेबांचा सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्तानं होईल. त्याचबरोबर सोलापूर जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे संचालक आदरणीय मारुती बाबर साहेब आपण या ठिकाणी उपस्थित आहात. आपलाही आदर सत्कार या ठिकाणी होईल. सन्माननीय माजी सैनिक
मेजर रोकडे साहेबांना विनंती आहे की आपण बाबर साहेबांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्मानित करावं. सन्माननीय मारुती बाबर साहेब यांचा सन्मान मंगळा तालुका माजी सैनिक संघटनेचे तालुका प्रमुख मेजर रोकडे साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होईल. धन्यवाद. यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आदरणीय सौभाग्यवती महोदया आदरणीय शोभाताईंना विनंती की आपण या ठिकाणी शुभेच्छांनी मार्गदर्शन करावं. आजच्या या गोपाई महिला पतसंस्थेच्या उद्घाटनासाठी उपस्थित वारकरी संप्रदायाचे सुधाकर महाराज इंगळे, सर्व पतसंस्थांचं संरक्षक कवच किंवा जे आमच्या अडचणी सोडवतात असे फेडरेशनचे अध्यक्ष दिलीपराव पतंगे साहेब, लक्ष्मी पतसंस्थेच्या शुभदाताई पटवर्धन, या पतसंस्थेच्या चेअरमन, संचालिका आणि मंगळवेढा शहरातल्या आणि तालुक्यातल्या सर्व पतसंस्थांचे असणारे चेअरमन, संचालक, संचालिका आणि भगरे परिवारावरती प्रेम करणारे सर्व या परिसरातले सर्वजण. उद्घाटन तर झालेलं आहे आणि थोडं विचार करण्यासारखी किंवा आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट म्हणजे दोन्ही भावाच्या 2-2 पतसंस्था एकाच जागी झालेल्या आहेत आणि तिसऱ्याची पण येते असं ऐकलंय. त्यामुळं हे एक विशेष आहे. एक तर मंगळवेढा शहरात आणि मंगळवेढा तालुक्यात पतसंस्थांची संख्या आता मला वाटतं जवळजवळ 120-125 पर्यंत पोचलेली आहे. किंबहुना ही वनमाने गल्ली म्हणजे कालांतरानं पतसंस्थेची गल्ली असली की माझं काय मला ते सांगायचं आहे. खाऊ गल्ली जशी असते शहरातून तशी ही पतसंस्थांची गल्ली होणार आहे आणि त्याच्यातून अनेकांचे प्रश्न मिटतील, अनेकांना सहकार्य होईल, अनेकांच्या ठेवी सुरक्षित राहतील, असे चांगली गोष्ट इथं भविष्यात घडत राहणार आहे. आता हे भगरे बंधू, भगरा परिवार हा खूप सगळ्यांच्या माहितीचा आहे. त्यात त्या दामाजी एक्सप्रेस, स्वाभिमानी छावा यांच्यामुळे तर रोज सकाळी सकाळी हे माणसं आपल्याला दिसतात, आपल्या घरी पोचतात आणि त्यामुळे सगळ्यांना परिचित असणारे हे कुटुंब आहे. मोठं हुशार कुटुंब आहे आणि सामाजिक कामाची दखल घेणार आहे. अनेकांना पुरस्कार, सगळ्या तालुक्यातल्या लोकांना पुरस्कार. परवा तर मला वाटतं मुंबईला जाऊन दिला पुरस्कार, आता दुबईला जायचं होतं हां, पण ते युद्धामुळे मला वाटतं जरा थांबला असं. मी शेवटी एक दिवशी सरांना आमच्या म्हणलं की आपणच दिगंबरचा एक जाहीर सत्कार केला पाहिजे. इतकी माणसं वेचून 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 काढून त्यांनी सगळ्यांना पुरस्कार देऊन सगळ्यांच्या कामाचं कौतुक केलं, कामाचं स्मरण स्वतः ठेवलं, इतरांना ठेवायला लावलं. ही एक फार मोठी गोष्ट आहे, लक्षात घ्या. दुसऱ्याचं कौतुक करण्यासाठी असणारा एक मनाचा मोठेपणा या भगरे परिवाराकडे आहे आणि आता ह्या पतसंस्थेच्या रूपानं प्रत्यक्ष आर्थिक व्यवहार ते सुरू करतायत. या संस्थेला आम्ही धनश्री परिवारातर्फे मी शुभेच्छा देते. पण मला असं वाटतं की हे गोपाई नावामध्ये थोडा श्लेष बघितला तर हे गोपाळची आई अशी गोपाई म्हणजे तुमच्या सगळ्यांची आई असाही एक अर्थ आपण त्यातनं काढू शकतो. असा एक सन्मान न कळत का होईना तुम्ही तुमच्या आईला दिलेला आहे. गोपाई काय आहे, मोरे सर तुमचा मी लेख वाचला, सकाळी सकाळी लेख वाचला मोरे सरांचं. त्यांनी हे गोपाई नावाचं काय आहे नाव त्यांचं आहे पण लिहिले मोरे सर मी. मला माहित आहे, मला माहित आहे, मी तेवढं समजू शकते. आता मी थोडं जाहीर बोलले एवढंच. तेव्हा इतका चांगला इतिहास या मंगळवेढ्याचा त्यांनी त्याच्यामध्ये लिहिला आणि गोपाई हे काय नाव आहे त्याचं विश्लेषण त्यांनी त्याच्यामध्ये केलं. त्यांचं एक जे बलिदान या मंगळवेढ्याकरता झालं. मी आता शुभदाला बोलता बोलता म्हणले पतंगे सर बलिदान आमचंच का हो सारखं
एकाही पुरुषाचं कुठं बलिदान झालं नाही. कुठलीही इमारत का बांधायची असेल, कुठं काय काय असेल तर बलिदान बायकांचं. कारण अजूनही आम्हाला असं वाटतं की शेळी बलिदानाला सोपी आहे, वाघ नाही बलिदानाला सोपा. म्हणून वाघांचं बलिदान होत नाही, शेळ्यांचं बलिदान होतं. पण माझ्या सगळ्या शेळ्यानं आता आपल्याला वाघ बनलं पाहिजे. आपण आता असं शेळी राहून चालणार नाही. आपल्या अस्तित्वाची दखल ह्या लोकांना घ्यायला पाहिजे. आणि योगायोगानं मंगळवाड्यामध्ये ज्या अनेक महिला पतसंस्था आहेत, त्या महिला पतसंस्थांचं जे सगळं संचालक मंडळ आहे, सुद्धा एकदा यांचं सगळ्यांना बोलून एक कार्यक्रम आपण पण केला पाहिजे. उत्तम उत्तम मार्गदर्शक आणून त्यांना आपण त्याचं मार्गदर्शन पण करायला लावलं पाहिजे. सरांच्या 75व्या वाढदिवसाला मी मंगळवाड्या तालुक्यातल्या सगळ्या महिला पतसंस्थांचा चेअरमन आणि संचालक मंडळांना बोलवलं होतं. स्टेजवर त्याचा सत्कार केला होता. पण तो तसा खूप घाई गडबडीचा कार्यक्रम झाला होता. आता आपण निवांतपणानं भेटलं पाहिजे. आपण सगळ्याजणी आता एकाच माळेच्या मणी झालो आहोत, लक्षात घ्या. आणि ही माळ सुंदर व्हायला पाहिजे, चांगली व्हायला पाहिजे, टिकून राहिली पाहिजे. शोभिवंत ज्या गळ्यात पडेल तो गळा शोभिवंत झाला पाहिजे. ती तुटता कामा नये. ती तुटली तर सगळे मणी विखुरले जातील. आणि म्हणून आपली फार मोठी जबाबदारी असणार आहे. आता कर्ज कसं द्यायचं, ठेवी कशा गोळा करायच्या, ह्या सगळ्या गोष्टीचं मार्गदर्शन तुम्ही हळूहळू घेत राहाल. एखादं प्रशिक्षण दिलं तर ते त्यांना प्रशिक्षणातून अधिक चांगल्या प्रकारे मिळेल. पण एक आहे, कर्जदार जसा तपासून घ्यावा लागतो तसा पतंगे सर ठेवीदार आपल्याला तपासत असतो. ठेवीदार बँकर लोकांना तपासत असतो. उगी सहजासहजी तुमच्याकडं कुणी पैसे ठेवायला येत नाही. जसं आपण कुणालाही सहजासहजी पैसे देत नाही, तसं पैसे ठेवायलाही कुणी सहजासहजी आपल्याकडे येत नाही. ती विश्वासार्हता आपल्या कामातून आपण मिळवणं. आणि कधी कधी भावनिक होऊन काही चुकीचे निर्णय घेतले जातात. जो माझ्याकडून परवा सांगोला तालुक्यासाठी झाला. 3-4 वर्षाखाली सांगोल्यातले एक गृहस्थ माझ्याकडे आले आणि त्यांनी मला ओळख सांगितली. त्यांनी ज्यांची ओळख सांगितली होती ते माझे शिक्षक होते, इंग्लिशचे शिक्षक होते. त्यांनी इंग्लिश शिकवलेलं होतं. त्यांचं एक माझ्या मनात एक चांगलं आदराचं स्थान होतं. आणि नेमके त्यांचे बंधू आले. ते तो दिवस होता शिक्षक दिनाचा. कधी कधी काय गोष्टी कशा घडतात लक्षात घ्या. अरे म्हणा 5 सप्टेंबर शिक्षक दिन, आपल्या शिक्षकांचे बंधू इथं आले आहेत. आणि मग म्हणून मी त्यांची सगळी चौकशी केली. आणि मग त्यांनी मला जे कर्ज मागितलं ते मी काहीही चौकशी न करता दिलं. मला आपले शिक्षकांचे भाऊ आहेत, ज्यांनी आपल्याला शिकवलं. आणि आज शिक्षक दिन आहे, न का आपला देव आपली परीक्षा बघतो की काय असं मला वाटलं. पण खरीच परीक्षा झाली आता माझी. मला आता ते कोर्टात जाण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही, अशी स्थिती झाली. म्हणजे कधी कधी आपण भावनिक होऊन काही निर्णय घेत असतो आणि कळत न कळत होत असतं. तशा पद्धतीनं अशी एक चूक माझ्याकडून पण झालेली आहे. तरी संस्था चालत असताना चुका होतात, त्या सुधाराव्या लागतात. सुधारणा कधी होईल? चूक केली तर सुधारणा होईल ना. आणि म्हणून एखादी चूक झाली तर त्याचं वाईट वाटून घ्यायचं नाही. आपल्याला कोर्ट उभा आहे आपल्या समोर. काय तुमच्या तक्रारी आहेत, चुका आहेत, त्या आम्ही निस्तरायला तयार आहेत. कोर्टापर्यंत आपण जाऊन आपल्या चुका निस्तरू शकतो. तेव्हा अशा चुकत माकत शिकत धनश्री परिवार मोठा झालेला आहे. या इथं बसणाऱ्यांच्या बऱ्याच जणांचं धनश्री परिवाराला योगदान आहे. म्हणून आम्ही आपणा सर्वांचा आभार मानते आणि आपल्याला धनश्री परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा देते. खूप चांगल्या प्रकारे पुढच्या वर्धापन दिनाला आम्हाला बोलवा, आपली प्रगती आम्हाला सांगा. प्रगती होईल. कारण दिगंबर जिथं आहेत व भगरी जिथं आहेत तिथं प्रगती हे असतेच, लक्षात घ्यायचं आपण. कारण इतक्या तालुक्यात इतके दामाजी एक्सप्रेसचे शाखा ऑफिस निघालेले आहेत, तसं याच्याही निघतील. आणि लोक तुमच्यावरती विश्वास ठेवून तुमच्याकडे कारभार करायला येतील अशी एक आशा व्यक्त करते. आणि आम्हाला बोलवून सत्कार केल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानते. जय हिंद, जय सरकार. धन्यवाद मॅडम. यानंतर त्यांचे लाखामोलाचे आशीर्वाद आपण ऐकण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत. असे आदरणीय सुधाकरजी इंगळे महाराज आपणास विनंती आहे की आपण या ठिकाणी शब्दांकित व्हावं. महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. परब्रह्म परमात्मा पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होऊन
संत दामाजी महाराज, संत चोखोबराय, संत कान्होपात्रा, परमादरणीय गोपाई यांना सर्वांना वंदन करून आज या ठिकाणी गोपाई महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मंगळवेढा या पतसंस्थेचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न झालं असं मी जाहीर करतो. या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय शोभाताई काळुंगे मॅडम, या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सन्माननीय दिलीपजी पतंगे साहेब, दुसरे प्रमुख अतिथी सन्माननीय शुभदा पटवर्धन मॅडम, उपस्थित सर्वच मान्यवर मंडळी, गोपाई महिला ग्रामीण सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन सन्माननीय वंदना ज्ञानेश्वर बगरे, व्हाईस चेअरमन स्वप्ना अमोल सातपुते, सर्व संचालक मंडळ, तज्ञ संचालिका, सल्लागार मंडळ, व्यवस्थापक, या कार्यक्रमासाठी ज्यांनी आवर्जून मला संपर्क केला आणि आमंत्रण दिलं असे आमचे वारकरी मंडळातले सहकारी हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर माऊली भगरे, दामाजी एक्सप्रेसचे संपादक आदरणीय दिगंबर बापू भगरे साहेब, सन्माननीय मोरे सर व उपस्थित सर्व भगरे परिवारावर प्रेम करणारे बंधू आणि भगिनी, गोपाई महिला हे नाव आपण निवडलं यामध्येच आपलं पतसंस्थेचं यश आहे असं मी म्हणेन. कारण मंगळवेढा ही संतभूमी आहे. महाराष्ट्रामध्ये एकमेव स्थान असं आहे की यामध्ये अनेक संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणून मंगळवेढ्याकडे पाहिलं जातं. मुळात संत कोणाला म्हणतात इथून पुढे हा विचार मांडावा लागत असतो. हा सगळा विचार मांडण्यात आता वेळ खर्च करणार नाही, कारण आज मीच थोडा उशिरा आलो आणि तो जाणीवपूर्वक आलो. कारण मी दरवेळी लवकर येऊन बसतो ना, अर्धा तास मला वाट बघावं लागल्यामुळं मी रस्त्यात चहाला थांबलो. मी निघताना वेळेत माझ्या स्वभावाप्रमाणे निघालो, पण आणखी पाहुणे यायला लागलेत या वाक्यानं मी रस्त्यात थांबलो आणि 20 मिनिट मी दिलेल्या शब्दापेक्षा थोडा मला उशीर झाला, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. माझाही स्वभाव वेळेचा आहे आणि म्हणून मी सगळ्या गोष्टी वेळेवर करतो. पण इथं आदरणीय दिगंबर बापू असतील किंवा ज्ञानेश्वर माऊली असतील, यांची समाजाप्रतीची तळमळ पाहिली की मला कोणत्याही कार्यक्रमामध्ये नको म्हणणं आतापर्यंत झालं नाही. त्यांनी मला पेपरच्या वर्धापनाला बोलवलं, पतसंस्थेच्या उद्घाटनाला बोलवलं, अनेक कार्यक्रमांना ते मला बोलवतात. मध्येही त्यांनी मला सांगितलं होतं, आता मॅडमने सांगितल्याप्रमाणे दुबईला याल का म्हणून मला त्यांनी विचारणा केली होती. पण दुबईला माझ्यासारख्याने जाणं हे गौण नये असं नाही, पण तिथं जर वारकरी परंपरेचा कार्यक्रम असता तर मी दुबईला सुद्धा यायला नक्की तयार झालो असतो. परंतु जाऊ द्या, हा विनोदाचा भाग आहे. यामध्ये सर्वात आजच्या कार्यक्रमाचा महत्वाचा भाग गोपाई या नावामध्ये त्याग आहे. मुळात संत विचारच आम्हाला त्यागाने जगायला शिकवतो. जीवनामध्ये त्याग असेल तरच पैशाचा संग्रह करू शकतो आणि तो संग्रह कुठं करायचा हा महत्वाचा प्रश्न असतो. पुरुष मंडळी संग्रह करतात आणि तो संग्रह मोबाईल मध्ये राहिला तर घरामध्ये आकडा कळेल म्हणून ते बँकेमध्ये खातं काढतात आणि घरात आकडा कळू नये म्हणून वेगवेगळ्या बँकेमध्ये काढत असताना पतसंस्थेतला अकाउंट हे मोबाईलला कळायला थोडस जड जातं म्हणून पतसंस्थेकडे येणारा एक वर्ग आहे.
याचा अर्थ महिला मंडळींना कळूच नये असं नव्हे, महिलाही सगळ्या पुरुषांपेक्षा खूप हुशार आहे. म्हणून मी थोडं मगाशी आदरणीय काळुंगे मॅडम यांनी सांगितलं, थोडी त्यात दुरुस्ती करतो. माझा अधिकार नाही, मी त्यांच्यापेक्षा वयानं लहान आहे, परंतु थोडी दुरुस्ती करतो. त्यांनी सांगितलं माझ्या सगळ्या शेळ्यांनो, मी असं म्हणणार नाही माझ्या सगळ्या वाघिणींनो असं तुम्ही म्हणायला पाहिजे होतं. कारण वाघाच्या बरोबर बसणारे आणि वाघाला ताब्यात ठेवणाऱ्या वाघिणीच असतात. वाघाचं पतसंस्थेतलं अकाउंट सुद्धा घरी बसून समजून घेणाऱ्या कधीच शेळ्या असू शकत नाहीत असं माझं व्यक्तिगत म्हणणं आहे. हा विनोद झाला, मी काही तुमच्या ह्याच्यावर कोटी केली असं समजू नका. मला थोडी फक्त त्यात दुरुस्ती करायची होती. कारण कुटुंब चालवावं तर ते महिलांनी चालवावं. कारण महिला ह्या आहे त्या पैशामध्ये किती बचत करायची, कुटुंबाला कोणत्या विषयाला किती खर्च करायचे हे महिलांना निसर्गता तो गुण महिलांकडे असतो. आणि म्हणून बऱ्यापैकी जास्त शिकलेली मंडळी आपली पगार बायकोच्या हातात देतात असं मी ऐकलंय. मला काही या गोष्टीतला विचारही माहित नाही आणि त्या पद्धतीकडे मी कधी गेलो सुद्धा नाही. आईच्या हातात कधी दिलंय हे माझ्या कधी ऐकिवात आलं नाही, पण बायकोच्या हातात दिल्याचं मात्र माझ्या ऐकिवात आहे. आणि ते नक्की द्यावं, कारण बायको ही प्रपंच सांभाळणारी आहे आणि प्रपंच सांभाळत मुलाबाळांच्या कल्याणाचा शिक्षणाचा विचार करत त्यातून ती बचत करते. आणि तिला सुद्धा जर एखादा अकाउंट कुटुंबासाठी वेगळीकडे काढायचं झालं तर त्याला पतसंस्था हा एक पर्याय असतो. आमचे पतंगे साहेब म्हणत होते की पतसंस्था वाढायला लागल्या आणि त्यातल्या त्यात मंगळवेढ्यात जास्त आहेत. मंगळवेढ्यामध्ये बचत जास्त व्हायला लागली हे या माध्यमातून लक्षात येण्यासारखं आहे. मनुष्याने बचत करावी, कारण ती म्हातारपणाला खूप महत्वाची असते. आता माझ्यासाठी सुद्धा हा महत्वाचा विषय आहे. मग आदरणीय मॅडमनी बोलताना सांगितलं, अध्यक्षीय मनोगता, ठेवीदार हा आपला अभ्यास करतो. ठेवीदार हा चेअरमन संचालक यांच्यापेक्षा पतसंस्था कोण चालवतंय या व्यक्तीचा अभ्यास करतो. आणि उदाहरण मी स्वतः, कारण मला म्हातारपणामध्ये कोणच सांभाळायला नाही, म्हणून मी माझं सेव्हिंग करावं या सतत मानसिकतेमध्ये असतो. पण माझं सेव्हिंग मी कुठं करावं हा महत्वाचा प्रश्न माझ्या समोर असतो. कारण आमचं सेव्हिंग होतं कमी आणि त्या कमी सेव्हिंग मध्ये जर चांगली टोपी बसली आम्हाला बोलताही येत नाही आणि आम्हाला तो विषय समाजापर्यंत घेऊन जायची सुद्धा अडचण असते. मी आज पहिल्यांदा हा विषय मांडायला लागलो आणि तोही ऑन कॅमेरा मांडायला लागलोय. मला याची जाणीव आहे, पण तरी सुद्धा यातून मला एक विषय मांडायचा आहे की म्हातारपणासाठी ज्यांच्याकडं मुलं आहेत त्यांना सुद्धा आपला संग्रह करावा किंवा आपण काहीतरी शिल्लक ठेवावी, बचत ठेवावी अशी परिस्थिती आता कौटुंबिक वातावरणातून आपल्याला पाहायला मिळायला लागली आहे. पूर्वी याचं नियोजन नोकरीमध्ये होतं ते म्हणजे पेन्शन. पेन्शनच्या माध्यमातून म्हातारपणाला एक आधार असायचा आणि म्हणून पोस्टामध्ये सुद्धा तशा पद्धतीच्या काही योजना समोर आल्या. पण त्याला वयाची मर्यादा आहे आणि त्या वयाच्या मर्यादेनं आपण जर काही दर महिन्याला सेव्हिंग केलं, काही बाजूला काढलं तर अमुक अमुक वयाच्या पुढे आपल्याला ती पेन्शन म्हणून मिळेल. पण त्या शासनाने दिलेल्या मर्यादेच्या सुद्धा वय पुढे गेलं जर आमच्यासारखे जागे झाले तर आम्ही कुठं त्याचं नियोजन करावं. तर याला बँकेचे नियम आणि पतसंस्थेच्या नियमात काही गोष्टीची मर्यादा आहे. बँकेला काही DDR दिलेले नियम आणि पतसंस्थेला सुद्धा दिलेले नियम हे थोडेसे वेगवेगळे नियम आहेत आणि म्हणून बराच वर्ग बँकेपेक्षा पतसंस्था निवडतो. हे माझं थोडंसं निरीक्षण व्यक्तिगत आहे. खरं आहे का खोटं आहे मला माहित नाही, कारण मी व्यवहारात खूप कमी आहे आणि परमार्थामध्ये माझा वेळ जास्त जातो. पण तरी मला माझ्या म्हातारपणाचा विचार हा व्यक्तिगत म्हणून करावा लागतो. आम्ही जरी म्हणत असलो की आमचा सगळा भार देवावर आहे, नक्की आहे, पण तरी शेवटी माणूस म्हणून आपण सुद्धा काहीतरी केलं पाहिजे. कुणासमोर हात पसरण्याची वेळ येऊ नये. समजा चुकून ऍडमिट झालो, ऍडमिट झाल्यानंतर सुद्धा
आपल्यासाठी समाजानं काहीतरी योगदान द्यावं, ही सुद्धा वेळ आमच्यासारख्या समोर येऊ नये, याच्यासाठी आमची बचत झाली पाहिजे. आणि ती बचत कुठं करावी, आम्हाला वाटलं पाहिजे नक्की कानोपात्राला करावी का गोपाईला करावी. आता इथे या दोघांनी पण सांगितलंय, आणि म्हणून यामध्ये बचत करत असताना नक्की याचा विचार होतो, आणि मग आमच्यासारखे विचार करतात, आणि त्या दृष्टीनं बचत होते, आणि मग त्या बचतीतून इतरांना प्रपंचात आलेल्या अडचणी दूर करायला मदत होते. अडचणी दूर करायला मदत होणं हा पतसंस्थेतला महत्वाचा पहिला भाग नाही. पहिला भाग आहे बचत. ती बचत आपल्या या पतसंस्थेत झाली तर संस्था प्रगतशील बनते, गतिशील बनते, आणि बचत होण्यासाठी विश्वास संपादन करणं हे अत्यावश्यक आहे. आणि बगरे परिवारानं पत्रकारितेत जसा विश्वास मिळवलाय तसा आता सहकार क्षेत्रामध्ये सुद्धा विश्वास संपादन केलाय. याचं उदाहरण म्हणजे दुसऱ्या पतसंस्थेचं उद्घाटन. आज जी दुसरी पतसंस्था व्हायला लागलीये, हा तिसरी होणार. मॅडमने त्यात थोडी दुरुस्ती केली. बघा, हे विश्वासाचं उदाहरण आहे. अहो, स्वतःच्या मुलानं 10 रुपये मागितले तर प्रत्येक जण विचार करतो की आपल्याला द्यायचे आहेत का. बचत करत असताना किती विचार करत असतील. आणि म्हणून हा विश्वास समाज मनामध्ये निर्माण करणं, आणि पुन्हा पुन्हा आपण या उद्घाटनाच्या अनुषंगाने समोर येणं, इथंच बगरे परिवारानं समाजात मिळवलेला एक आदर, विश्वास आणि सेवा हे आपल्याला यातून दिसतीये. आणि म्हणून आजच्या या उद्घाटनाच्या प्रसंगामध्ये बोलण्यासारखं भरपूर आहे. मी सतत बोलतोय, दररोज माझ्या समोर बोलण्याचाच विषय आहे, कारण मी वक्ता म्हणून समाजात जातोय. यासाठी मी एकच तुकाराम महाराजांचं प्रमाण मांडेन. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. धन जोडल्यानंतर त्याचा विनियोग सुद्धा उत्तम प्रकारे झाला पाहिजे. आणि हा विनियोग उत्तम होण्यासाठी एक सहकारी माध्यम म्हणजे पतसंस्था आहे. आणि अशी पतसंस्था आपण आज या ठिकाणी काढताय. मी अशी शुभेच्छा देईल. दामाजी महाराज, चोखोबाराय, कानोपात्रा, गोपाई यांचा आशीर्वाद मिळून आपण लवकर बँकेमध्ये याचं रूपांतर करावं अशी आपल्याला या ठिकाणी शुभेच्छा देतो. दामाजी महाराजांनी तसा आशीर्वाद द्यावा अशी सदिच्छा व्यक्त करतो. बोलून सन्मान दिला त्याबद्दल आभार व्यक्त करून मनोगत थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद महाराज. मंडळी, शांततेच्या काळामध्ये जास्त घाम गाळला की युद्धाच्या रणसंग्रामामध्ये कमी रक्त सांडावं लागतं. अगदी महाराजांनी सांगितलं त्याच पद्धतीने हा शांततेच्या काळामध्ये आपण जास्तीत जास्त बचत केली तर आपल्या म्हातारपणाच्या पुंजीमध्ये त्याचं सार्थकी लागेल. अतिशय सुंदर आणि समर्पक मार्मिक असं मार्गदर्शन या ठिकाणी महाराजांनी व्यक्त केलं. यानंतर या कार्यक्रमाचं सुंदर असं आभार प्रदर्शन सन्मान्य प्राध्यापक तात्यासाहेब चव्हाण सर यांनी करावं अशी आपण सर्वांच्या वतीनं, गोपाई परिवाराच्या वतीनं सरांना विनंती करतो. आभार प्रदर्शनानंतर आपण या कार्यक्रमाची सांगता करूया. गोपाई महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित या पतसंस्थेचं उद्घाटनाचा कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. बराच वेळ कार्यक्रम चालला असल्यामुळे मी एका शब्दातच सर्वांचं आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. नाश्ता घ्या सर्वांनी. एक 10 खुर्च्या ठेवा बाजूला. 10 खुर्च्या राहू दे जरा.
गोळ्या केल्या त्या हिशोब ठेवावं लागते वाटले 2 कोटीपर्यंत गेले प्रश्न 2 कोटी ठेवी झाले 1 रुपया मागे नाही आपल्याला इकडे सहकार्य कर आता तुम्हाला काय उकडायचं घेतले का तुम्हाला कशाला घेतले कमी पडते तुम्ही आहे उन्हात आणा संपवल उभा फुल होते मला माहिती 100 लोक कोणाला सांगितलं तुला माहिती तर कोणाला सांगितलं लोक नाही तर घरच्या त्याला बोलवतो त्याला महागा काय केलंय दुपारीच काढलं झालं काय करायचं सांगायचं कसं आधी विचारलं होय आपला इकडे ठेवलंय त्यामुळे लक्ष येत नाही कोणाच मी आपलं ठेवलाय आपण गाडीवर गाडी घेऊन 2 वर्षाला पाठी लागतात